नमस्कार, मी संदीप देसाई. सकाळी 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला सर्वात महत्त्वाच्या बातम्यांनी सुरुवात करणार आहोत. पहिली बातमी आहे राज्यातील वीज कंपन्यातील कर्मचाऱ्यांच्या संपाची. खासगीकरणाला विरोधासह वीज कर्मचारी 72 तासांच्या संपावर गेलेले आहेत. दुसरी बातमी आहे मुंबईची लाईफलाईन असलेल्या बेस्ट संदर्भातली. सुधारित वेतन करार, सानुग्रह अनुदान आदी मुद्द्यांवर बेस्ट कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहे. दुपारी होणाऱ्या बैठकीमध्ये संपाचं भवितव्य अवलंबून असणार आहे. तर तिसरी बातमी आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या संपाची. बँक कर्मचारी उद्या आणि परवा संपावर जाणार आहे. त्याचा फटका देशातील बँकांच्या व्यवहारावर बसण्याची शक्यता आहे. आणि या सगळ्या बातम्या सविस्तर बघूयात. शासकीय वीज कंपन्यांच्या खासगीकरणाला विरोधासह विविध मागण्यांसाठी महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणचे राज्यभरातील कर्मचारी संपावर गेलेले आहेत. 3 कंपन्यांचे तब्बल 83,000 कर्मचारी 72 तास संपावर गेले. हे कर्मचारी संपावर गेल्यामुळे राज्यातील वीज निर्मिती आणि वितरण ठप्प होणार असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन, वीज कामगार युनियन संपामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आहेत. प्रवीण, आपण बघतोय वीज कंपन्यांचे हे कर्मचारी संपावर गेलेले आहेत. 72 तासांचा संप आहे. काय मागण्या आहेत आणि काय परिणाम होऊ शकतो वीज वितरणावर याचा? संदीप, आपण पाहू शकतो एमएससीबीच्या ज्या पद्धतीनं 3 शाखा आहेत, कंपन्या आहे, होल्डिंग कंपनी मेन आहे आणि 3 ज्या कंपनी आहे, महानिर्मिती, महाट्रान्सको आणि महावितरण, त्या कंपन्यांमध्ये खाजगीकरण कुठल्याही पद्धतीनं होऊ नये यासाठी मागणी करत हा संप पुकारण्यात आलेला आहे. काही ठिकाणी नागपूर असेल, औरंगाबाद असेल, अनेक ठिकाणी खाजगीकरण झालेलं आहे. काही स्पॅन जे आहेत ते खाजगीकरणाच्या माध्यमातून महावितरणात दिलेले आहे. महानिर्मितीमध्ये सुद्धा प्रस्ताव आहे की काही ठिकाणी निर्मिती जी आहे ती त्या ठिकाणी खाजगीकरण व्हावं. पण या सगळ्या याला 90,000 जे काम करतात त्या 3 कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. आता हा 3 दिवस संप आहे, आज, उद्या आणि परवा. त्यामुळे वीज जरी गेली नसली तरी थोडीशी फूट पडली आहे संपामध्ये. त्यामुळे 20% लोक जे कर्मचारी कामावरती आहे. त्यामुळे या ठिकाणी जे 20% लोक आहे ते कामावर असल्यामुळे वीज सुरळीत आहे. पण एखादा जर ब्रेकडाऊन झाला तर तो दुरुस्त करायला लोक उपलब्ध होणार नाही, कारण की ते कर्मचारी संपावर आहे. पण आता नागपूरची जर गोष्ट केली तर नागपूरमध्ये जवळपास 80 विविध स्क्वॉड तयार करण्यात आलेले आहे. जर कुठे वीज गेली, कर्मचारी पोहोचू शकले नाही तर या स्क्वॉडला तिथे पाठवलं जाईल. पण राज्यभरामध्ये जवळपास 80% एमएससीबी त्या 3 कंपन्यांचे लोक जे कर्मचारी ते संपावरती आहे. त्यामुळे फटका बसू शकतो. आज जरी बसला नाही तरी उद्या जर हा संप कायम राहिला तर वीज जाऊ शकते आणि निर्मिती सुद्धा ठप्प होऊ शकते. त्यामुळे चर्चा जी आहे ती आज होणार आहे. पण कालपर्यंत चर्चा काही सुरळीत झाली नाही, त्यामुळे हा संप पुकारण्यात आला. पण मुंबई वगळता सर्वत्र एमएससीबी वीज पुरवते, त्यामुळे या संपाचा फटका बसू शकतो. पण सध्या तरी कुठलाही फटका बसलेला नाही आहे. 20% कर्मचारी कामावरती आहेत. अगदी धन्यवाद प्रवीण, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आणि या संपासंदर्भातले सगळे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. केंद्र सरकार बनावट परवानग्यांना लगाम घालण्यासाठी लवकरच वाहन चालकांचा परवाना आधारशी लिंक करणं अनिवार्य करणार आहे. डुप्लिकेट लायसन्स घेण्यासाठी गेलात की या व्यक्तीजवळ आधीच चालक परवाना असून त्याला नवा परवाना दिला जाऊ नये असं यंत्रणा सांगेल. अशा शब्दामध्ये केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी यामागचं कारण स्पष्ट केलंय.